हाय सगळ्यांना. तर बघा मी आता काय बनवते दाखवते मी तुम्हाला. पण तुम्हाला तर समजलंच असेल मी काय बनवणार आहे, तर थंबनेलवरून तर कळलंच असेल. चला. तर बघा इथे मस्त अशी मोठ आलेली मटकी घेतलेली आहे. तर चला आता याला मी कुकरमध्ये शिजवायला टाकते. चला मी काही असं दाखवते तुम्हाला. तर बघा मटकी घेतली कुकरमध्ये. आता याच्यामध्ये टाकते एक गडवास पाणी. बघा आता गॅस चालू केलेली आहे, हे बघू शकता. आणि आता याच्यामध्ये टाकते हळद टाकली. आता टाकते मी मीठ, स्वादनुसार मीठ. आणि आता लावते कुकरचं झाकण. आता करते याची मी शिट्टी, 2 शिट्ट्या करते. आता मला बनवायची आहे तर्रीसाठी बघा मी काय काय मसाले घेते. आता थोडा धनिया घेतलाय, धनिया भाजून घेते त्याला मस्त मंद आचेवर. बघा धनिया पण भाजून झालेला आहे. आता घेते खोबरा किस, कारण की खोबरा आहे नाही आपल्याकडे, किस आहे खोबऱ्याचा. हे आता घेते मी भाजून असं लालसर मस्त तांबूस येईपर्यंत. आपला खोबरा पण भाजून झालेला आहे. आता बघा कांदा भाजते. आपला कांदा पण मस्तपैकी असं तळून झालेला आहे. कांदा पण भाजून झालेला. तुम्हाला वाटत असेल काय बनवत आहे ना काय नाही, तर मी बनवत आहे मस्तपैकी असं झणझणीत मिसळ पाव. तुम्हाला रेसिपी शेअर करते. मी पहिल्यांदाच बनवत आहे मिसळ पाव. तर झाला आपला आता कांदा भाजून गॅस करते आता बंद. चला आता हा वाटण तयार करते मी, पेस्ट बनवून घेते. आता सर्वात आधी आपण हा कोरडा मसाला वाटून घेऊ. नाही काही ते खाकस विसरली भाजायची, तर आता मी खाकस पण भाजून घेते. वाटायच्या वेळेस माझ्या लक्षात आलं की मी खाकस विसरली. तर चला आता खाकस पण मस्तपैकी असं भाजून घेते. थोडा पलटा करून घेते, कारण की हा तेलाची कढई आहे. तर बघा आता आपली खाकस पण भाजून झालेली आहे. मस्त केली गॅस बंद आता. तर याला मी आता असंच वाटून घेते कोरडा. तर बघा आपला हा वाटून पण झालेला आहे कोरडा. आता याच्यामध्येच मी कांदा पण टाकून घेते. बघा त्या कोरडा वाटणामध्येच मी कांदा टाकलेला, अद्रक लसूण आणि सांबार आणि थोडं जिरं टाकलं. याला पण आता वाटून घेते. बघा आपला पेस्ट पण मस्तपैकी आता इथे तयार झालेला आहे. तर चला आता मस्त ग्रेव्ही बनवते. बघा आता कढईमध्ये मी मस्तपैकी असा तेल टाकलेलं आहे, भरपूर तेल टाकलेलं आहे. आणि मस्तपैकी गरम झालेलं आहे. आता याच्यात टाकतो तेल, टाकून घेते आता पूर्ण. तर बघा आपला पेस्ट याला मस्त असं कमी गॅसवर शिजून अगं याच्यामध्ये टाकायचं आहे पूर्ण मोठं. तू बघून तर घे मी कसं करते. हो का, कोण म्हणे हां चल आता चिंता नको बरं. तर बघा मी मसाला घेतलेला आहे, सुका मसाला घेतला आहे. तिखट आहे, लाल तिखट आहे, गरम मसाला आहे आणि हळद आहे आणि किचन किंग मसाला आहे. चल हाँ, तू एवढी पक करनेवाली आहे का? हाँ बाद में अभी नहीं. तर चला आता याच्यामध्ये मी मीठ विसरले, मीठ टाकून घेते. तर बघा मीठ पण टाकलेलं आहे मी स्वादनुसार. आता याला मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. त्याला तेल सुटेपर्यंत मस्त शिजू देते. आता
आपल्याला मस्त आता अशी तर्री बनवायची आहे मस्त. तर बघा आता मी हा पाणी टाकते, पेस्ट वाटलेला तोच पाणी थोडंसं याच्यामध्ये मी टाकून घेते आणि याला आता मस्तपैकी असं तेल सुटेपर्यंत शिजवते. बघा किती मस्त असं तेल सुटलेलं आहे याला. हे बघा, तर आपण याच्यामध्ये टाकते मी पाणी. आपली मस्त अशी तर्री याला मस्त अशी शिजू देते. याला मस्त अशी कमी गॅसवर छान शिजेल ना तर मस्त स्मेल तर इतकी सुंदर येत आहे, काही विचारू नका. वाव, एकच नंबर. चला याला मस्त असं उकडू देते मस्तपैकी. बघा आपला रस्सा पण असा मस्त ग्रेव्ही शिजलेली आहे, मस्तपैकी उकळून झालेली आहे. त्याला आता गॅस बंद करते आणि आपले पापड पण मस्त तळून झालेले आहे. तर चला आता प्लेट सजून घेते मी आता. तर बघा आता माझा मस्त मिसळ पाव झणझणीत. बघा हा मिसळ आहे, कांदा आहे, निंबू आहे, पापड आहे आणि इथे पाव आहे. मस्त असं झणझणीत तोंडाला पाणी सुटलं. बघा असं केलं आहे तयार. बघते कशी वाटली माझ्या मिसळ पावची रेसिपी, नक्कीच कमेंट करून सांगा. एकच नंबर. आता विचारते यांना कशी झाली तर. साईलला दिले मिसळ पाव. आता कसं झालं आहे काय झालं साईल टेस्ट करून सांगणार आहे. गरम आहे ना, थंड होऊ दे थोडा वेळ. फुकून घे, फुकून. एक नंबर. नाशिक सारखं झालंय आता. नाशिकची आठवण आली साईलला. तर आता मी टेस्ट करून सांगते कसे झाले काय झाले. खरंच चांगलं झालंय ना का व्हिडिओ पुरतच. आरचीचा घेऊ आता, आरचीचा रिन्यू घेऊ. तर बघू आरची कशी झाली पाव, मिसळ पाव. एकच ना. आणि व्हायचं पहिले तर इतकी नखरे करत होती, मला आवडणार नाही तर मी खाणार नाही, काही नाही ना. आता एक नंबर झाली म्हणते मस्त. किती नखरेबाज पोरगी आहे. तर टमाटर नाही राहत बाळा, तुला पाहिजे तर वरून विचारलं ना मी. पण आले ना, टेस्टी झाला आहे ना. तर या मस्त मिसळ पाव खायला पटापट. मी तर खाते आता, तोंडाला पाणी सुटलेलं आहे.